नमस्कार बालमित्रांनो, गोष्ट ऐकायची वेळ झाली ना. चला तर मग ऐकूया गोष्ट. आजच्या गोष्टीचं नाव आहे सन्मान पात्रता. एक शिंपी दुकान बंद करून जेवणासाठी घरी गेला होता. सुई व कात्री यांना त्यामुळे एकमेकांशी बोलण्याची संधी मिळाली. कात्री म्हणाली, कापडांच्या जगात मी दादा आहे. कापड कसेही असू दे, मी त्याचे तुकडे तुकडे करू शकते. तू दुबळी आहेस, माझ्यासारखा आवाज करणे देखील तुझ्या ठिकाणी नाही. तू माझी बरोबरी कधीच करू शकणार नाहीस. सुई त्यावर म्हणाली, तुझी दादागिरी, तुझा आतंकवाद तुलाच लखलाभ हो. आतंकवादाचा कोणीही सन्मान करत नाही, करणार नाही. आवाज न करता मी माझे काम शांततेने करत असते. इतक्यात जेवणे आटोपून शिंपी परत आला. कात्रीने भराभरा कापड कापून त्याने तिला पायाजवळ ठेवून दिले. नंतर सुई हातात घेतली. कापलेले तुकडे जोडून सुंदर शर्ट शिवला. सुईचे काम झाल्यावर आपल्या पगडीत तिला खोचून ठेवले. दुसऱ्या दिवशी वेळ साधून सुई कात्रीला म्हणाली, दीदी, तुकडे करणारे लोक कसे ठोकरतात हे काल तू पाहिलंस. मी डोक्यावर, तू होतीस पायदळी. सन्मान हा आपल्या सद्गुणांनी, शांत स्वभावाने आणि विधायक कार्याने मिळत असतो. दहशतवादीची शक्ती क्षणिक असते. बालमित्रांनो, या कथेवरून काय बोध घ्यावा? जोडणे कठीण असते, तोडणे सोपे असते. तोडणे सहज घडते, जोडणे मुद्दाम करावे लागते. विधायक निर्मितीचा मान सन्मान व आनंद असतो. असत्वर शुभाचा अशुभावर नेहमीच विजय होतो. तर बालमित्रांनो, तुम्हाला आजची ही गोष्ट कशी वाटली ते नक्की कळवा हां. आणि हो, आपलं तर राहिलंच, आमची गोष्ट आखूड, तुमच्या पाठीत लाकूड. आमची गोष्ट लांब, तुमच्या पाठीत खांब.